11 वर्षामध्ये जुन्या सरकारने मुंबईमध्ये 11 किलोमीटरची मेट्रो केली आणि मी 5 वर्षामध्ये 350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम चालू केलं. हा जो स्केल आहे या स्केलवर आम्ही काम करतो. देशातल्या स्टार्टअपमध्ये सगळ्यात जास्त स्टार्टअप आणि सगळ्यात जास्त युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहे. वी आर द स्टार्टअप कॅपिटल, नॉट बेंगलोर, नॉट हैदराबाद. समाजातला एक मोठा वर्ग आहे ज्या वर्गाला एक डिसेंट लाईफ नाही मिळत. जर त्याला डिसेंट लाईफ तुम्ही दिला आणि त्याच्यानंतर काही हजार लोक टाटा बिर्ला अंबानी अडाणी होत असतील, त्यांना काय घेणं देणं आहे. जर आहेरे आणि नाहिरेतली दरी ही इतकी प्रचंड झाली की नाहिरेला आहेरेच्याबद्दल संताप यायला लागला तर लोकशाही टिकत नाही. जेव्हा तुम्ही विकासाचं मॉडेल आणता आणि गुड इकॉनॉमिक्स आणता त्यावेळी एका स्टेजला जाऊन तुम्हाला काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं. येणाऱ्या कालावधीमध्ये लॉंग टर्म रिस्ट्रक्चरिंग, 6 पक्ष, छोटे पक्ष, मोठे पक्ष, हे सगळं परत स्थिरतावर होईल का धुळा उडून? होईल. काही ना काही मला पूर्ण अपेक्षा आहे की याच्यामध्ये नवीन डायनामिक्स तयार होतील आणि हे स्थिरतावर होईल. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या विकासनामामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. माझ्याबरोबर आहेत गेली 10 वर्ष महाराष्ट्राच्या धोरणांवर सर्वाधिक प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी. सर, स्वागत आहे थिंक बँक. धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. आणि सर, वेळ दिलात या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत, त्याबद्दल आभारी तर आहेच, पण आरोप प्रत्यारोप चालू राहतील. मला असं विचारायचं आहे सर, व्हिजन महाराष्ट्राचं तुमच्या डोक्यातलं, गेले 10 वर्ष तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे धोरणांवर प्रभाव पाडताय, त्याआधी सुद्धा विरोधी पक्षनेता, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून पाडत होता. समजा आपण असं पकडलं की महाराष्ट्र 2035, साधारण 75 वर्ष महाराष्ट्राला होतात, जसं आपण भारत 2047 म्हणतो. काय दिसतं तुम्हाला महाराष्ट्र? मला असं वाटतं की महाराष्ट्र एक असं राज्य आहे की प्रचंड क्षमता या राज्यामध्ये आहे. आज बघा, आपण $500 ट्रिलियन मार्क हा पार केलेला आहे. $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपली वाटचाल चाललेली आहे. एक प्रकारे मी असं म्हणेन की विविध क्षेत्राचा जर आपण विचार केला, आज समजा पाण्याच्या क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आपण जेव्हा जलयुक्त शिवारसारखी योजना केली तर त्या एका योजनेने आपली पाणी पातळी वर आणली. म्हणजे ज्यावेळेस 2020 साली केंद्र सरकारने एक अहवाल पाण्याच्या वरचा सादर केला किंवा प्रकाशित केला, त्यात महाराष्ट्र एकमेव राज्य होतं की ज्याची पाणी पातळी वाढली होती, बाकीच्यांची कमी होती. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेन की जलसंधारणावर भर देणं हे एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्यासोबत जलसंसाधनाचं योग्य प्लॅनिंग करणं. मी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नदीचे खोरे आणि उपखोरे यांचा एकात्मिक विकास आराखडा तयार केला आणि त्या विकास आराखड्याच्या माध्यमातून कुठलं तुटीचं खोरं आहे, कुठलं अधिक्याचं खोरं आहे, असं सगळा त्याचा एक एकात्मिक मॅप तयार करून पाणी कुठून कुठे जाऊ शकेल आणि कुठे पाणी नेल्यामुळे फायदा होईल असं सगळं एक सायंटिफिक स्टडी त्याचा केला. आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की 2019 साली मी वैनगंगा नळगंगा योजना आणि त्यासोबत 54 TMC पाणी गोदावरीच्या खोऱ्यात पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं आणण्याच्या संदर्भातला एक निर्णय आपण त्यावेळेस केला. आणि मग नार पार गिरणा पार गोदावरी असे सगळे प्रोजेक्ट्स आपण तयार केले. मध्ये 2.5 वर्ष सरकार नव्हतं, पण आता पुन्हा सरकार आल्यानंतर हे सगळे निर्णय, म्हणजे आता आपण जर बघितलं तर त्याच्या सगळ्या स्टॅट्युटरी मान्यता मी घेतल्या आणि ते टेंडर त्याचे सगळ्याचे काढले. फर्स्ट स्टेज टेंडर सगळ्याचे निघालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, 2035मध्ये महाराष्ट्र दुष्काळमुक्त असेल, 2035मध्ये मराठवाडा दुष्काळमुक्त असेल, 2035मध्ये विदर्भ दुष्काळमुक्त असेल आणि 2035मध्ये उत्तर महाराष्ट्र देखील दुष्काळमुक्त असेल. हे जे आपण केलेले आहेत 62 TMC पाणी जे त्या ठिकाणी गोसीखुर्दच्या खालून वाहून जायचं, 550 किलोमीटरचा कॅनल आपण तयार करतो आहे आणि वैनगंगेतनं ते नळगंगेमध्ये आपण आणतो आहे. त्याच्यामुळे 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बंधाऱ्यातनं जे पश्चिमी वाहिन्यांचं 54 TMC पाणी आपण आणणार आहोत, त्याच्यामुळे तुटीचं जे खोरं आहे
आपलं ते तुटीचं खोरं तुटीचं राहणार नाही आणि त्यातला एक मोठा फायदा आपल्याला मिळेल. हे सगळं करत असताना वेगवेगळे जे क्षेत्र आहेत, जसं उदाहरणादाखल ऊर्जा क्षेत्रामध्ये मी आत्ता ऊर्जा मंत्री म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये इतकं काम केलं. 14,000 मेगावॅटचे डिस्ट्रीब्युटेड सोलरचे प्लॅन्ट्स मी कार्यान्वित करणं चालू केलं. 2,000 मेगावॅट पूर्ण झालं. 18 महिन्यामध्ये पुढच्या आहेत 14,000 मेगावॅट पूर्ण होतील. याच्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईल आणि जी वीज आपल्याला 8 रुपयाची पडते ती 3 रुपयामध्ये मिळेल. त्यामुळे मोठी सबसिडी आपली वाचणार आहे. ही सबसिडी आपण क्रॉस सबसिडी म्हणून उद्योगांकडनं घ्यायचो. उद्योगांवरचा जो विजेचा भार आहे तो देखील आपल्याला कमी करता येणार आहे किंवा स्टेबल करता येणार आहे. आणि याच्यासोबत मी अनेक रिन्युएबलमधले अनेक प्रोजेक्ट घेतले. पंप स्टोरेजचे प्रोजेक्ट्स म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत आपण 40,000 मेगावॅटची क्षमता ही तयार केलेली आहे. मी गेल्या 2.5 वर्षामध्ये 44,000 मेगावॅटचे करार केले आहेत. त्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, 2030 साली, मी 35 नाही म्हणत, 2030 साली महाराष्ट्राचा जो एकूण एनर्जी मिक्स असेल त्या मिक्समध्ये आज 16% रिन्युएबल आहे. 2030 साली तो 52% असेल, 52%. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 52% आपली वीज ही अपारंपरिक स्रोतातनं येईल. एक महत्त्वपूर्ण बदल हा आपण घडवतो आहे. यासोबत महाराष्ट्राचा विकास करत असताना इन्फ्रास्ट्रक्चर हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग आपण तयार केला. असे अजून काही महामार्ग, जसं आपल्याला शक्तिपीठ महामार्ग आपण हातामध्ये घेतला. आता शक्तिपीठ महामार्गाला सांगली किंवा त्याच्या पलीकडनं विरोध आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय करतो आहोत की जिथपर्यंत विरोध नाही तिथपर्यंत तो मार्ग करायचा. जिथे विरोध आहे तिथनं आम्ही अल्टरनेट मार्ग शोधून काढू की ज्या अल्टरनेट मार्गाने आम्हाला तो नेता येईल. आज आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये मार्गाला विरोध होता त्या जिल्ह्यातला मार्ग रद्द करून टाकला. आम्ही त्याचे अल्टरनेट शोधतो आहोत. जसं समृद्धी महामार्गाने विदर्भाला इंटिग्रेट केलं, मराठवाड्याला इंटिग्रेट केलं आणि मुंबईला इंटिग्रेट केलं, तसंच अख्खा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इंटिग्रेट या शक्तिपीठ महामार्गाने होईल. मी 4-5 वर्षापूर्वी सांगायचो, जेव्हा ऑरिक सिटीचं काम आपण सुरू केलं तेव्हा मी सांगायचो की पुढचं मॅग्नेट इंडस्ट्रीजचं हे संभाजीनगर आणि जालना असणार आहे. आज समृद्धी महामार्गामध्ये ते झालेलं आपल्याला दिसतं आहे. आता या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पोर्ट्स तयार करणं, वाढवणसारखं बंदर, वाढवण बंदर जे आहे याची संकल्पना 80च्या दशकात आली. कारण वाढवणचं जे बंदर आहे तिथे 10 किलोमीटर 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे. अशा प्रकारचा ड्राफ्ट असलेली दुसरी जागाच नाही, पूर्ण भारतात नाही आहे. आणि म्हणून इथे बंदर झालं पाहिजे. पण 1992 साली त्याच्यावर डहाणू एक ग्रुप तयार झाला होता, एन्व्हायरमेंटल ग्रुप. ते कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या रिटायर्ड जजला त्याचं एक प्रमुख केलं आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट संपला, बंद झाला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्याचा सगळा अभ्यास केला आणि अभ्यास करून याला काही पर्यायी मार्ग आहे का असा मार्ग आम्ही शोधून काढला की जो डहाणू नॅचरल एरियातनंच जात नाही. आम्ही समुद्रातनंच राईट ऑफ वे शोधून काढला आणि एक कंपनी तयार केली केंद्र सरकारसोबत आणि त्याच्या सगळ्या परवानग्या झाल्या आणि आता पोर्ट तयार होतो आहे. 2030पर्यंत त्याचा पार्ट 1 होईल, 2035पर्यंत पार्ट 2 होईल. हा जगातल्या पहिल्या 10 पैकी एक पोर्ट असणार आहे. आणि हा एकटा पोर्ट म्हणजे गेली 40 वर्ष भारताच्या कंटेनर ट्रॅफिकच्या 60% कंटेनर ट्रॅफिक JNPT पोर्टने पुरवला. हा JNPTच्या 3 पट मोठा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे ती देखील त्या ठिकाणी येऊ शकते. त्यामुळे भारत एक मॅरिटाईम पॉवर यामुळे होणार आहे. एक अजून महत्त्वाची संकल्पना मांडलेली आहे की आपली ही जी गोदावरी नदी आहे किंवा वैनगंगा नदी आहे, ज्या उपनद्या आहेत, तर आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये किंवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये
या ठिकाणी चिमूर चामोर्शी हा जो सगळा भाग आहे, इथपासनं आपण थेट काकीनाडा पोर्टपर्यंत सी वे तयार करू शकतो किंवा वॉटरवे तयार करू शकतो. त्याचा आता अभ्यास आम्ही चालू केलेला आहे. म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे की नागपूरला समुद्र आणता येईल का किंवा विदर्भात समुद्र आणता येईल का, असं गमतीने म्हणायचे. पण नागपूरपासनं 100 किलोमीटरवर थेट आपण वॉटरवे तयार करू शकतो आणि पोर्टशी जोडू शकतो, समुद्राशी जोडू शकतो. याचा फायदा विदर्भाला होईल, तेलंगणालाही होईल आणि आंध्रालाही होईल. सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर मागच्या काळामध्ये आपण मायनिंग सुरू केलं गडचिरोलीमध्ये. खूप विरोध झाला तरी आपण ते नक्षलवाद्यांचा सामना करून केला. आता तर जनतेचा पूर्ण त्याला पाठिंबा आहे. काही नक्षलवाद्यांचा विरोध असेल पण त्या ठिकाणी आता पहिला एक इंटिग्रेटेड प्लॅन तयार झाला, दुसरा तयार होतो आहे, तिसऱ्याचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे. पुढची स्टील सिटी ही या ठिकाणी गडचिरोली होते आहे आणि आपल्या एकूण स्टील उत्पादनाच्या 30% उत्पादन हे तिथे तयार होतं आहे. जर हा सी चॅनल आपण तयार केला, मग वॉटरवे तयार केला, तर कंप्लीट याचा उपयोग करून आम्ही ही जी आमची कॅपॅसिटी आहे या कॅपॅसिटीला एक्सपोर्टही करू शकतो किंवा इतर ठिकाणी देखील त्या मार्गाने नेऊ शकतो. ते पोर्ट्सचं काम असेल, एअरपोर्ट्सचं काम असेल, 2035पर्यंत पूर्ण बदललेला महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळेल. जसं 11 वर्षामध्ये जुन्या सरकारने मुंबईमध्ये 11 किलोमीटरची मेट्रो केली आणि मी 5 वर्षामध्ये 350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम चालू केलं. हा जो स्केल आहे या स्केलवर आम्ही काम करतोय. परसेप्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय ओळख असावी याचं एक थोडंसं कॉन्टेक्स्ट देतो. आपण आता गेल्या 10 वर्षात असं बघतो की चेन्नईला मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट आले, मग ॲपलच्या बातम्या येतात, मग आणि काय अथर वगैरेच्या बातम्या येतात वेगवेगळ्या कंपन्यांच्या. नवीन युनिव्हर्सिटीज बेंगलोरला येतात, तिकडं नोएडाला येतात. हैदराबादमध्ये IT वाढलं. पुण्याच्या 14 साली मी पुण्याला आलो, त्याच्यापेक्षा अरे हैदराबाद अचानक पुढं गेला असं वाटतं. महाराष्ट्राची ओळख अशा जशा मी आत्ता परसेप्शन सांगितल्या, काय ओळख असेल? मला असं वाटतं की महाराष्ट्राची एक ओळख असूच शकत नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबई हे आपलं फिनटेक कॅपिटल आहे आणि सगळा फिनटेक आपल्याला मुंबईला पाहायला मिळतो. आता आपण जर नवी मुंबईचा एरियाचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की फ्युचर काय आहे, तर डेटा सेंटर फ्युचर आहे, डेटा फ्युचर आहे. देशाच्या एकूण डेटा सेंटर कॅपॅसिटीची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी एकट्या नव्या मुंबईत तयार झालेली आहे. त्यामुळे वर्ल्डमधला बिगेस्ट जो डेटा हँडलिंगचा प्रोजेक्ट आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा त्या संदर्भातल्या काही चर्चा देखील चाललेल्या आहेत. जगातली किंवा देशातली बेस्ट युनिव्हर्सिटी ही देखील आता तिकडे येते आहे. अंबानींनी जो नवी मुंबई SEZ तयार केला होता, जो जवळपास 20 वर्ष अडकला होता, त्यातले सगळे अडथळे मी दूर केले मुख्यमंत्री असताना आणि आता त्या ठिकाणी वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी ते तयार करतायत. त्यामुळे एकीकडे टेक्नॉलॉजीचा हा सगळा विषय, पुणे आपलं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, आता संभाजीनगर आणि जालना मॅन्युफॅक्चरिंग हब झालेला आहे. तिकडे आपण जर बघितलं तर स्टीलचं पूर्ण इकोसिस्टीम ही विदर्भात तयार होते आहे, गडचिरोलीमध्ये तयार होते आहे. नेक्स्ट स्टील सिटी ही गडचिरोली असणार आहे. त्यामुळे एका कुठल्या गोष्टीकरता आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. आता उदाहरणादाखल वर्षानुवर्ष आपण सांगितलं की स्टार्टअप्सच्या संदर्भात स्टार्टअप कॅपिटल इज बेंगलोर, नाव इट हॅज शिफ्टेड टू हैदराबाद. पण वेन यू लुक ॲट द ॲब्सोल्यूट नंबर, ॲब्सोल्यूट नंबरमध्ये देशातल्या स्टार्टअपमध्ये किंवा देशातल्या युनिकॉर्न्समध्येही सगळ्यात जास्त स्टार्टअप आणि सगळ्यात जास्त युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहे. वी आर द स्टार्टअप कॅपिटल, नॉट बेंगलोर, नॉट हैदराबाद. आपण स्टार्टअप कॅपिटल आहोत. बघा व्हेअर वी लॉस्ट, म्हणजे आपण कुठे मागे पडलो. जेव्हा IT बूम येत होतं त्यावेळी मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं नाही. ITचा एक नियम आहे. तो नियम असा आहे की 50 रुपये स्क्वेअर फीटाने लीज प्रॉपर्टी ही त्यांना परवडते, त्याच्यावरची परवडत नाही. मुंबईमध्ये आपण कनेक्टिव्हिटी तयार केली नाही, इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं नाही,
त्याच्यामुळे मुंबईमध्ये प्रॉपर्टीचे रेट्स गेले हाय आणि मुंबईमध्ये IT सुरू करणं अनअफोर्डेबल झालं आणि जो बूम मुंबईला आला होता तो खरा हैदराबादमध्ये बेंगलोरमध्ये शिफ्ट झाला. आज आपण ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं यातलं गेम चेंजर काय आहे? यातलं गेम चेंजर आहे अटल सेतू. ज्या अटल सेतूने आपण मुंबई आणि नवी मुंबई जोडला. त्यामुळे हिंटरलँडमध्ये आता जागाच जागा आहे आणि त्या ठिकाणी आता आम्ही मोठी IT सिटी तयार करतो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सिटी तयार करतो आहे. त्यामुळे AI आणि मशीन लर्निंग हे जे नवीन आज मला असं वाटतं ज्या थीम्स आलेले आहेत किंवा ज्यात सगळ्यात जास्त पुढच्या काळामध्ये संभावना आहेत त्याचं सेंटर हे देखील महाराष्ट्र असणार. मार्केटिंगचा जमाना आहे तर सगळेजण मान्य करतो. गेले 5 वर्ष तुम्ही मी आपण सगळेच महाराष्ट्रीयन लोक इतक्या राजकारणात अडकलो की विकासाला विकायलाच कमी पडलो. हे खरं आहे ना. काय आहे बघा, राजकीय दृष्ट्या आम्ही कशी आहोत याचं एक उदाहरण देतो. 2015ला मी मुख्यमंत्री 14ला मुख्यमंत्री झालो. 2015पासून 2019पर्यंत FDIमध्ये महाराष्ट्र नंबर 1 होता. त्यानंतर त्याच्या आधी तो 7व्या-8व्या क्रमांकावर होता. आपण नंबर 1 आणला. सरकार गेलं. 20 साली कर्नाटक नंबर 1 झाला. 20-21मध्ये 21-22मध्ये गुजरात नंबर 1 झाला. पुन्हा आपलं सरकार आलं. पुन्हा महाराष्ट्र नंबर 1 झाला. त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा नंबर 1 झाला आणि आता ही स्थिती आहे की देशामध्ये जेवढा FDI आला त्याचा 52% महाराष्ट्रात आला आहे. म्हणजे इतर सगळे राज्य म्हणून 48% आहे. पण आमचं दुर्दैव बघा, रोज सुप्रियाताई सुळे, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, इन्व्हेस्टमेंट चालली आहे, गुजरातला चालली आहे, गुजरातमध्ये उद्योगधंदे चालले आहेत. म्हणजे आपल्या राज्याची बदनामी आपणच करतो आहे. उलट कधीतरी विरोधात असलं तरी हे स्वाभिमानाने सांगता येतं ना की बघा आमचा महाराष्ट्र कसा आहे. 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आम्ही आणली. हा आमचा महाराष्ट्र आहे. पण इथे स्वाभिमान कुठे जातो तुम्हाला माहीत नाही. म्हणजे गुजरात राज्याचा तर मला याकरता हेवा वाटतो की त्यांना त्या ठिकाणी ॲडव्हर्टिजमेंट करायची गरजच नाही. महाराष्ट्रात रोज त्यांची ॲडव्हर्टिजमेंट चाललेली आहे. सर, या सगळ्यामध्ये असं पण झालंय का की आपण जसं इंडिया विरुद्ध भारत अशी एक मोठी कॉन्सेप्ट मांडतो की ठराविक ठिकाणी विकास बाकीचं पाठीमागं, महाराष्ट्रातही मुंबई पुणे बेल्ट, नागपूर थोडासा, तिथं आता नॉलेज इकॉनॉमी, त्यातनं येणारी संपत्ती, मग त्यांना जोडणारा अटल सेतू, समृद्धी, असे आम्ही मध्ये एक स्टडी केला की काही पिनकोडमध्ये विकास होतो आणि इतर ठिकाणी तितका तो पुरेसा होत नाही. असं झालंय का? असं झालं आहे पण ते बदलत आहे. जसं 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. आता जसं मी म्हणायचो की नेक्स्ट डेस्टिनेशन इज जालना आणि संभाजीनगर, ते आता झालं. त्या ठिकाणी टोयोटा आली, त्या ठिकाणी एथर आली, त्या ठिकाणी JSW आलं. आत्ताची स्थिती अशी आहे की तिथे आता प्लॉट संपले, नवीन ॲक्विजिशन करावं लागतं आहे. आता सेम इकोसिस्टीम ही गडचिरोलीला तयार होते, चंद्रपूरला तयार होते, वर्धेला तयार होत आहे. आता या समृद्धी महामार्गामुळे वर्धा आणि नागपूरच्या मध्ये सगळ्यात मोठा लॉजिस्टिक पार्क तयार होतो आहे. लॉजिस्टिक कॅपिटल महाराष्ट्राचं किंवा देशाचं नागपूर बनतं आहे. असंच आपण जर उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो, उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल सुप्याला आम्ही एक जॅपनीज इंडस्ट्रियल इस्टेट तयार केली, MIDC तयार केली. आता त्या ठिकाणी जॅपनीज कंपनी यायला लागल्यात, मोठ्या प्रमाणात येत आहेत. इकडे आपण जर गेलो तर जो आपला धुळे आहे, या धुळ्यामध्ये जी नरडाणा MIDC तयार झाली आहे, नरडाणा, आता त्या ठिकाणी जो काही आमचा सुरतवरून येणारा रेल्वे मार्ग आहे, त्या रेल्वे मार्गामुळे रेल्वेचं सगळ्यात मोठं जंक्शन तिथे, 6 नॅशनल हायवे तिथे आले. आम्ही त्या ठिकाणी धरणाचं काम केल्यामुळे मुबलक पाणी त्या ठिकाणी आलं आणि एक अशी इकोसिस्टीम तयार झाली की मी आता तुम्हाला सांगून देतो, तुम्ही आज लिहून ठेवा, द नेक्स्ट इंडस्ट्री डेस्टिनेशन इज नरडाणा. इट इज धुळे. बिटवीन धुळे अँड नंदुरबार इट इज द नेक्स्ट डेस्टिनेशन. त्यामुळे हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये सुरुवातीचा विकास हा ट्रँगलमध्येच झाला आहे, गोल्डन ट्रँगल. नाव इट इज गोईंग बियॉन्ड. आता बाउंड्रीजला ट्रान्सेंड करणं त्यांनी सुरू केलेलं आहे. सर, कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचे प्रश्न हे मुळात आर्थिक प्रश्न असतात असं मानतात वेगवेगळे अभ्यासक.
आत्ता आपल्याकडं वेगवेगळे प्रश्न चालू आहेत, हे याच्याविषयी तुम्ही खूप बोललाय, त्यात मी फारसं जाणार नाही. पण हा जो रोजगाराचा मुद्दा आहे, हा तुम्ही हे जे सगळे प्रकल्प सांगितलेत ते झाल्यावर सुटेल का? आणि स्वाभाविकपणे मग त्याच्यानंतर जे इतर आरक्षणाचे, जातीचे, धर्माचे प्रश्न आहेत, हा निश्चितपणे सुटेल. याचं कारण काय आहे की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा प्रश्न किंवा देशातलाही होता, आपल्याकडे आपल्या एकूण जे सकल उत्पन्न आहे या उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा 11% आणि शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांचा आकडा हा 45%. म्हणजे ज्यांना शेती क्षेत्रातनं रोजगार मिळतो. त्यामुळे एक विषमता तयार झाली. हा जो काही रोजगार शेती क्षेत्रात आपण म्हणतो तो खरा रोजगारच नाही आहे. आता या ठिकाणी शेती क्षेत्र जर फायद्याचं करायचं असेल तर त्याच्यावरचा रोजगाराचा जो भार आहे तो आपल्याला कमी करावा लागेल. तो कमी करायचा असेल तर शेती क्षेत्राला आपल्याला सर्व्हिस सेक्टरशी आणि इंडस्ट्री सेक्टरशी जोडावं लागेल. आता नेमकं ते घडायला लागलं आहे. आता सर्व्हिस सेक्टरशी पण आपण जुडतो. सर्व्हिस सेक्टरचं एक्सपान्शन प्रचंड होत आहे आणि त्यासोबत इंडस्ट्रीचं देखील एक्सपान्शन होत आहे. त्यामुळे शेती क्षेत्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटीज तयार व्हायला लागलेल्या आहेत. आज तुम्ही बघितलं असेल तर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही विचारलं तर शेतकरी हे म्हणतो की काय करायचं, लेबर मिळत नाही. याला वाईट म्हणावं की चांगलं म्हणावं, तर मी एका अर्थाने म्हणेल की चांगलं देखील आहे की शेती क्षेत्रावरचा भार कमी होऊन तो दुसरीकडे कामाला लागतो आहे. त्यामुळे हे परिवर्तन आपल्याला दिसेलच. विषमता आहे का? आहेच. विषमता जाणार आहे का? ती सगळी जाऊ शकत नाही. विषमता गेली पाहिजे यापेक्षा प्रत्येकाचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण जेव्हा इन्कम डिस्पॅरिटीवर बोलताना फार चांगलं वाटतं, देर इज सो डिस्पॅरिटी ऑफ इन्कम. पण डिस्पॅरिटी आहे हा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम एवढाच आहे की समाजातला एक मोठा वर्ग आहे ज्या वर्गाला एक डिसेंट लाईफ नाही मिळत. जर त्याला डिसेंट लाईफ तुम्ही दिला आणि त्याच्यानंतर काही हजार लोक टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी होत असतील, त्यांना काय घेणं देणं आहे? शेवटी बिझनेसमन मोठे झाले तरी त्याचा ट्रिकल डाऊन इफेक्ट तर असतोच. ते जॉब्स तर क्रिएट करताच. तुम्ही अंबानींना रोज शिव्या दिल्या तरी देशामध्ये 4 लाख कुटुंबांना अंबानींनी त्या ठिकाणी जॉब दिले आहेत डायरेक्टली, 10 लाख लोकांना इनडायरेक्टली दिले आहेत. टाटांनी एवढं मोठं विश्व तयार केलं. आज सगळ्या गोष्टीचं आपण राष्ट्रीयकरण केलं, त्या सगळ्या गोष्टी टाटांनी तयार केलेल्या होत्या. एअरलाईन टाटांची होती, बस टाटांची होती, सगळं टाटांचं होतं. म्हणून मला असं वाटतं की आज ही जी काही डिस्पॅरिटी आहे ही डिस्पॅरिटी विकासानेच दूर होणार आहे. सर, पण मग ह्याला शॉर्टकट मलमपट्टी म्हणून मग डीबीटी आले का, की आपल्याला हे सगळं करायला वेळ आहे, डिस्पॅरिटी आहे, पैसे येत आहेत आपल्याकडे कराच्या रूपानं, ते प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये द्या? हा खरं आहे. कारण तुम्ही तत्व रिकाम्या पोटाला सांगू शकत नाही. बघ रे बाबा, आपला इतका विकास होणार आहे, ते झाल्यानंतर तुला नोकरी मिळणार आहे, मला आज खायला काय आहे? त्यामुळे हे बॅलन्स साधायचं असतं. म्हणजे एका या साईडला जाता येत नाही, जे UPAच्या सरकारने केलं की विकासाचा फोकसच काढून टाकला, त्याही साईडने जाता येत नाही. विकास आणि सोशल सेक्टर या दोघांना एकत्रित बॅलन्सने पुढे न्यावं लागतं, तरच हे शक्य होतं. पण सर, याच्यात मध्यम वर्गाकडून कायम अशी तक्रार येते हळूहळू कुजबुजत, की आम्ही एवढा कर भरतो, आम्ही काम करतो, आम्ही वेल्थ क्रिएशन करतो आणि त्याचं थेट रिडिस्ट्रीब्युशन होतं आहे. जेव्हा राज्यामध्ये किंवा देशामध्ये मध्यम वर्ग वाढतो, हाच मध्यम वर्ग जो असतो हा यापूर्वी गरीब असतो. हाच मध्यम वर्ग त्या टॅक्सच्या पैशातनं त्या काळामध्ये कुठेतरी बेनिफिट घेणारा असतो. पण स्वतःच्या मेहनतीने, सरकारमुळे नाही, स्वतःच्या मेहनतीने तो मध्यम वर्गात परिवर्तित होतो. अर्थव्यवस्था चांगली होते तर मध्यम वर्गात तो परिवर्तित होतो. त्याच्यानंतर स्वाभाविक त्यालाही वाटायला लागतं की मेहनत मी करतो आहे आणि माझा टॅक्सचा पैसा दुसऱ्याला चाललेला आहे. पण मला असं वाटतं की हा जो विचार आहे हा विचार तितकासा योग्य नाही आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जर आहेरे आणि नाहिरेतली दरी ही इतकी प्रचंड झाली की नाहिरेला आहेरेच्याबद्दल संताप यायला लागला तर लोकशाही टिकत नाही.
लोकशाही टिकवायची असेल तर जो नाहिरे आहे त्याचाही विचार आहेरीला करावाच लागेल. सर, वेगवेगळे सेफॉलॉजिस्ट असं म्हणतात की विकासावर निवडून येता येत नाही. 2019चं तुमचं कॅम्पेन प्रो इन्कम्बन्सीचं विकास सेंट्रिक होतं. आता मात्र ते आमच्या योजना मान्य आहे, जाहीरनाम्यावर आले, पॉलिसीवर आले, पण त्याचा प्रायमरी फोकस विकास दिसत नाही. मला असं वाटतं प्रत्येक इलेक्शनची एक मेंटॅलिटी असते. लोक दर इलेक्शनला सारखा विचार करत नाही. उदाहरणादाखल लाभार्थी या घटकानं 2019ला भाजपला जो फायदा दिला त्याचा, ज्याला आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणतो, त्याचा प्रत्यय 2024 साली आपल्याला आला. सो प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. तुम्हाला भारताच्या इतिहासात जर आपण बघितलं, 90चं दशक तुम्ही बघा. 90च्या दशकामध्ये लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, दिग्विजय सिंग हे सगळे म्हणायचे विकास विकास से कुछ होता नहीं है, सोशल इंजिनिअरिंग करो, सोशल इंजिनिअरिंग करो. सोशल इंजिनिअरिंगवर त्यांनी 10 वर्ष काढले. लोकांनी मतं दिली, पण हळूहळू लोकांना लक्षात आलं बिजली नाही, सडक नाही, पाणी नाही. 2000 हे दशक जेव्हा आलं, त्या 2000च्या पहिल्या दशकाच्या सुरुवातीला हे सगळे हारले. आणि तुम्ही बघा त्यावेळच्या निवडणुकीचा मुद्दा काय होता? BSP म्हणजे बिजली, सडक, पाणी. आणि एक विकासावर आधारित राजकारण चालू झालं. दरम्यान देशामध्ये सरकार बदललं, कारण देशामध्ये UPAचं सरकार जाऊन किंवा मनमोहन सिंगांचं सरकार जाऊन अटलजींचं आलं होतं, ज्यांनी परत फोकस हा विकासावर आणला होता. 4 साली पुन्हा सरकार बदललं, नवीन सरकारने पुन्हा फोकस विकासावरनं काढून टाकला आणि फक्त सोशल सेक्टरवर नेला. 10 वर्ष तो सोशल सेक्टरवरचा फोकस झाल्यानंतर जी एस्पायरिंग पॉप्युलेशन होती, कारण डेमोग्राफी बदलली होती, त्या बदललेल्या डेमोग्राफीला वाटायला लागले की आमचा देश का मागे आहे. आणि त्यातनं त्यांना गुजरात मॉडेल लक्षात आलं की या माणसामध्ये दम आहे, आम्हाला जे पाहिजे, आमची ॲस्पिरेशन हा पूर्ण करू शकतो. आणि सगळा देश मोदींच्या मागे रॅली झाला आणि मोदीजींनी विकासाचं मॉडेल आणलं. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे हे राजकारणातलं कालचक्र आहे. जेव्हा तुम्ही विकासाचं मॉडेल आणता आणि गुड इकॉनॉमिक्स आणता, त्यावेळी एका स्टेजला जाऊन तुम्हाला काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं. गुड इकॉनॉमिक्स सगळ्यांना पाहिजे आहे, पण ते मॅक्रो म्हणून पाहिजे. माझ्याजवळ जर ते आलं आणि मला हार्डशिप झाली तर मी फार का नाही सहन करणार, मग मी तुमच्या विरोधात आहे, मग तुमच्या गुड इकॉनॉमिक्सच्या विरोधात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याचा स्टॅटिक विचार नाही करतात. इट इज व्हेरी डायनामिक, इट्स व्हेरी फ्लुइड. मला यायचं आहे ते विकास दृष्टीवर, पण तुम्ही 90च्या दशकाचा उल्लेख केलात म्हणून मंडल सारखं जातीचं सगळं चालू आहे, सर्व प्रकारच्या SC ST OBC मराठा समाज, हिंदुत्व हा मुद्दा आहे या निवडणुकीचा. कमंडल आलंय. काय बदललं 90 ते 2024 मध्ये? बदललं खूप आहे. भारत बदललेला आहे. भारताची ओव्हरऑल मानसिकता बदललेली आहे. भारतामध्ये प्रोफेशनलिझम आलेलं आहे. भारतामध्ये एक एस्पायरिंग पॉप्युलेशन आहे जी जगाला चॅलेंज करते आहे. पण तरी देखील सगळं बदलत नाही. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी सिंगापूरच्या असेंब्लीला गेलो, नॅशनल असेंब्लीमध्ये गेलो. आता सिंगापूर हा फार पुढारलेला देश आहे. तर आमचं एक डेलिगेशन गेलो होतं, बसलो, चर्चा चालू होती. चर्चा कशावर चालू होती सिंगापूरच्या असेंब्लीमध्ये की तुम्ही बसचं भाडं इतकं वाढवलं, ग्रामीण भागातनं शहरामध्ये जो नोकरी करण्याकरता येतो त्याला ते कसं परवडेल. मला समजेना की आपण भारताच्या असेंब्लीत बसलो आहे की सिंगापूरच्या बसलो आहे. पण कमी अधिक प्रमाणात समाज काही पूर्ण बदलत नाही. समाजाच्या ॲस्पिरेशन्स, मानसिकता, विचार करण्याची पद्धत ही तशीच असते. म्हणूनच आपण कालचक्र जे म्हणतो ना, हे कालचक्र गोलच फिरतं, पण ते फिरत असताना खूप पुढे गेलेलो असतो आपण. म्हणजे इश्यूज, जसं मंडलचे इश्यूज आणि आजचे इश्यूज खूप फरक आहे. तेव्हाचं सोशल इंजिनिअरिंग, आताचं सोशल इंजिनिअरिंग फार फरक आहे. तेव्हाच्या इकॉनॉमिक पॉलिसीज, आजच्या इकॉनॉमिक पॉलिसीज भरपूर फरक आहे. तेव्हाचा भारत आणि आताचा भारत फार फरक आहे.
पण शेवटी घुमून फिरून जर तुम्ही ॲनॉलॉजी लावली तर प्रश्न तेच दिसते. सर, विकासाची दृष्टी भाजपची अशी दिसते की इन्फ्रा बेस्ड काम करायचं. अटलजींच्या काळात हायवे झाला, मी स्वतः त्याचा लाभार्थी आहे, कोल्हापूरहून पुण्याला शिफ्ट झालो. तुम्ही आत्ता प्रचंड वेगानं हायवे बांधताय, अटल सेतूवरनं मी महिन्यातनं 2दा जातो. दुसरी एक विकासाची दृष्टी आहे की जी ग्रामीण सेंट्रिक आहे, सहकार सेंट्रिक आहे. त्याच्यात साखर कारखाने आले, सहकारी संस्था आल्या, त्याच्यात काय झालंय तो त्याच्यावर तुम्ही बोलालच. पण ह्याच्या 2 विकास दृष्टी आहेत. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर येणं हा मला त्या दृष्टीनं वेगळा विकास दृष्टी असणारा अटॅच्ड घटक होणं वाटतं. मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्याला एकमेकाला पूरक आहेत. बरं. ज्यावेळी अटलजींनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणली त्यावेळेचं अटलजींचं भाषण आहे कि जब एक रास्ता गांव को जाता है तो वो महज रास्ता नहीं होता, क्योंकि उस रास्ते से शिक्षा भी पहुंचती है, उस गांव में स्वास्थ्य भी पहुंचता है. उस रास्ते के कारण उस गांव की कृषि उपज, उस गांव का दूध शहर के बाजार में आता है, तो रोज़गार भी पहुंचता है. तो एक रास्ता ये पूरे विकास की व्यवस्था को तैयार करता है. मला असं वाटतं की आज या दोन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. मार्केट शहर आहे, प्रोड्युसिंग गावात होत आहे, म्हणजे शेतीचं सगळं प्रोडक्शन गावात होत आहे. फक्त या दोघांना मी ज्याला म्हटलं की सेवा क्षेत्राला कृषी क्षेत्राशी जोडणं, आज जे माननीय प्रधानमंत्री महोदय म्हणतायत, आज महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या विविध कार्यकारी सोसायटी आहेत, मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो त्या स्मार्ट नावाची योजना आणली. या योजनेमध्ये 10,000 गावांमध्ये विविध कार्यकारी सोसायट्यांना आपण मल्टीपर्पज ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करतो आहे. अच्छा. याच्याने एक व्हॅल्यू चेन तयार होईल आणि ही व्हॅल्यू चेन तिथल्या शेतीला आणि ग्रामीण अर्थकारणाला सस्टेन करेल आणि दुसरीकडे कन्झ्युमर जो आहे त्या कन्झ्युमरला त्याचा एक मोठा फायदा होईल. तर मला असं वाटतं की या दोन गोष्टी वेगळ्या पाहण्याची आवश्यकता नाही आहे. यांचं जे लिंकेज आहे, फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर ही जी स्कीम मोदीजींनी आणली, ही स्कीम अशाच प्रकारची आहे की ज्या स्कीममुळे एक या 2 सोसायटीज ज्या आहेत, एक अर्बन आणि एक रुरल, यांच्यात सेतू तयार होईल. सर, हे सगळं मान्य असलं तरी ग्रामीण भागात मतांमध्ये फटका बसलेला दिसतो. नाही, मला असं वाटतं की एखाद्या निवडणुकीपुरतं पाहण्याचं कारण नाही आहे. 14ची लोकसभा, 14ची विधानसभा, ग्रामीण भागात प्रचंड जिंकलो आम्ही. 19ची लोकसभा, 19ची विधानसभा, ग्रामीण भागात प्रचंड जिंकलो आम्ही. 17च्या जिल्हा परिषद निवडणुका, नगरपालिका निवडणुका स्वीप केल्या आम्ही. आत्ता लोकसभेमध्ये आम्हाला त्याचा फटका पडला. त्याचं एक कारण नाही आहे. बघा, त्याचे मल्टिपल कारण आहे, पण त्यातलं एक कारण ॲग्री डिस्ट्रेस होतं. सर, जसा ॲग्री डिस्ट्रेस आहे तसं महानगरांमध्ये मी शेवटच्या टप्प्याकडे येताना असं म्हणतोय की तिथं पण एक वेगळे प्रश्न अचानक तयार झालेत. फ्लॅश फ्लडिंग होतं, वातावरणाचे हे गोष्टी होतं आणि हे मुद्दे प्रायोरिटीवर दिसत नाहीत. तर ह्या अर्बन प्रश्नांचं काय महानगर? मला असं वाटतं की त्याच्यावर वेगानं काम महाराष्ट्रात तरी चाललेलं आहे. याचं कारण आज समजा आपण पुण्यात आहोत म्हणून मी बोलतो की पुण्यामध्ये मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प, हा प्रकल्प काय आहे तर पुण्यामध्ये जेवढं सांडपाणी आणि घाणपाणी हे नदी नाल्यांमध्ये वाहतं, ते सगळं पाणी वेगवेगळ्या भागात STP तयार करून ते पाणी स्वच्छ करून मग ते नदी आणि नाल्यांमध्ये वाहिलं पाहिजे. आणि हे सगळं करताना त्या नदी नाल्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे. पावसाचं पाणी हे योग्य प्रकारे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. असे जे मूलभूत कामं आहेत, हे 2,000 कोटी रुपये जे आहेत ते त्याच्यामध्ये लागणार आहेत. आज सगळ्या शहरांमध्ये, मुंबईसारखं जे आपलं शहर आहे, या मुंबईमध्ये अशी स्थिती होती की मुंबईमध्ये इंग्रजांनी सेटलिंग टँक तयार केले होते. त्यात सीवेज सेटल व्हायचं आणि त्यातलं बाकी सगळं अशुद्ध पाणी हे समुद्रात जातं. परदेशातल्या समुद्राला वास येत नाही, मुंबईच्या चौपाटीवर का वास येतो? कारण हे पाणी जातं. मी मुख्यमंत्री असताना त्याचा विचार करून मुंबईमध्ये STP तयार केले पाहिजे. 1.5-2 वर्ष तर याला लागले की समुद्रामध्ये डिस्चार्जचे नॉर्म्स काय आहेत, देशात नॉर्म्सच नव्हते. ते नॉर्म्स आपण तयार करून घेतले
आणि त्याच्यानंतर आता एस टी पीचं काम सुरू झालं. पुढच्या 4 वर्षांनी जेव्हा हे एस टी पी पूर्ण होतील, मुंबईच्या समुद्रात नदी नाल्यात स्वच्छ पाणी जाईल. परदेशी सागर किनारे जसे दिसतात, कुठलाही वास नसतो, काळपट घाण नसते, असा मुंबईचा सागर किनारा होईल. त्यासोबत एक प्रकल्प जायकासोबत मी डिस्कस केला आणि त्याला तत्वतः त्यांनी मान्यता दिली आहे. आपण जर टोकियोमध्ये बघितलं तर टोकियोत त्यांनी जमिनीच्या खाली मोठ्या मोठ्या टँक्स तयार केल्यात. पावसाचं जे पाणी पडतं, फ्लड्स येतात, पाणी जमा होतं, हे सगळं पाणी त्या टँक्समध्ये जातं आणि त्या टँक्समध्ये ते स्टोअर होतं. आवश्यकता पडली, पाऊस कमी पडला तर ते वापरलं जातं, नाही तर समुद्रात सोडलं जातं जेव्हा पावसाळा संपतो. आज मुंबईसारख्या शहरामध्ये ही व्यवस्था आपण उभी करण्याकरता त्यांच्यासोबत चर्चा केली, DPR तयार केला, त्यांनी तत्वतः मान्यता दिली. लवकरच त्याची फायनल मान्यता होईल. आज आपल्यासमोर जो प्रॉब्लेम आहे की मुंबईमध्ये जेव्हा असा पाऊस येतो, ज्याला टॉरेन्शियल रेन्स म्हणतात, असा पाऊस येतो आणि त्याच वेळी जर भरती असेल तर मुंबईचं पाणी पुशच होऊ शकत नाही, मुंबई बुडतेच. आता ही व्यवस्था झाल्यानंतर मुंबई बुडणार नाही. म्हणजे या गोष्टींवर, या मूलभूत गोष्टींवर विचार होतोय का? होतोय. आपण त्याच्यावर कारवाई करतोय. सगळ्यात महत्त्वाचं, कचऱ्यावर जी आपण कारवाई केली, आपल्याकडे शहरं मरून गेली असती, पण मोदीजी आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कचऱ्यावरची जे लाखो मेट्रिक टन कचरा होता जमा करून ठेवला होता. देवनारचा डॅम कचरा डेपो असेल, मोशीचा कचरा डेपो तुमचा पिंपरी चिंचवडचा असेल, इकडे हे 2 गावं देवाची उरळी वगैरे काय ते तिकडचे असतील, मरून गेले असते. म्हणजे इतकी घाण सगळी. आणि ते पावसाचं पाणी आत गेलं की ते कंटॅमिनेशन होणार. आज कचऱ्यापासून विद्युत निर्मिती सुरू झाली. पहिला प्रकल्प पिंपरी चिंचवडचा झाला, दुसरा ठाण्याचा झाला, आता नागपूरचा पूर्ण होतोय, मुंबईचा होतोय. आज बायोमॅनिंग सुरू झालं. आपल्याला नागपूरमध्ये सिम्बायोसिसचं मोठं कॅम्पस दिसतं. हा कचरा डेपो होता. त्याचं कंप्लीट बायोमॅनिंग करून ती जागा आपण रिक्लेम केली आणि सिम्बायोसिसला दिली. वर्ल्ड क्लास कॅम्पस सिम्बायोसिसने केला आहे. त्याच्याच बाजूची रिक्लेम केलेली जागा आता नरसी मुंजीला दिली आहे आणि ते त्या ठिकाणी कॅम्पस करतायत. त्यामुळे हा बदल होत नाही किंवा विचार होत नाही असं नाही, होतोय. तो अजून चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. तर शेवटच्या प्रश्नाआधीचा पेनल्टीमेट प्रश्न राजकारणाबद्दल विचारलं पाहिजे, कारण 2 दिवस मतदान आहे. एक नागरिक म्हणून कायम असे लोक म्हणतात कंटाळा आला हो, कुठलाही पक्ष कोणाबरोबरही जातं. हे लोकांचं म्हणणं काही चूक नाही आहे. 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडलेलं आहे हे सामान्य माणसाला आवडेल असं नाही आहे, पण त्याला पर्याय पण नव्हता. ज्यांना लोकांनी निवडून दिलं होतं त्या भाजप सेना युतीचं सरकार बनलं असतं आणि उद्धव ठाकरेंनी जर धोका दिला नसता, खुर्चीकरता त्यांनी सगळे तत्त्व सोडून जर अशा प्रकारे साथसंगत केली नसती तर असं राजकारण झालं नसतं. पण मी याला महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थायी भाव मानत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातली संक्रमण अवस्था आहे. संक्रमण अवस्था ही करेक्ट होते, ती होईल. थोडक्यात येणाऱ्या कालावधीमध्ये लॉंग टर्म रिस्ट्रक्चरिंग, 6 पक्ष, छोटे पक्ष, मोठे पक्ष, हे सगळं परत स्थिरस्थावर होईल का धुळा उडून? होईल. काही ना काही मला पूर्ण अपेक्षा आहे की याच्यामध्ये नवीन डायनामिक्स तयार होतील आणि हे स्थिरस्थावर होईल. सर, शेवटचा प्रश्न, सत्तेत याल का आणि सत्तेत आल्यावरचा ड्रीम प्रोजेक्ट कोणता असेल? हे सत्तेमध्ये येणार हे तर पक्कच आहे, निश्चित मला पूर्ण विश्वास आहे. आणि आल्यानंतर एक ड्रीम प्रोजेक्ट नाही आहे. मी तुम्हाला जेवढे प्रोजेक्ट सांगितले ही सगळी माझीच ड्रीम आहे. त्यामुळे ही ड्रीम पूर्ण करायची. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही वेळ दिलात थिंक बँकसाठी. पुन्हा वेगळ्या विषयांवर बोलायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.